पावसासंदर्भातल्या बातम्या। यंदा दसऱ्यालाही जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। 147 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आल्याची माहिती। 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यात उभारण्यात आली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। जालना जिल्ह्यात आतापर्यंत 138% पाऊस। नंदुरबारमध्ये गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। त्यामुळे नुकसानीचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांदसरमध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। नाशिकमध्ये गोदावरीचा पूर ओसरला, मात्र रामकुंड परिसरातील मंदिरं अजूनही पाण्याखाली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होण्याची शक्यता। जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर या धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगाने तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। प्रशासनाकडून तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भीमा आणि निरेच्या खोऱ्यातील दमदार पावसामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये। चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरही पाण्याखाली। मात्र उजनी धरणातील विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरच्या पुराचा धोका टळला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील निपाणीमध्ये प्रकाश कदम या शेतकऱ्याची 2 वर्षांची चिमुकली चिमनदडी नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफच्या पथकाकडून चिमुकलीचा शोध सुरू।